महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीचा एल्गार मोर्चा आज दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 1 वाजता फुले मार्केट शिवाजीनगर मार्गी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। प्रमुख मागण्या अशा की बुद्धगया महाबोधी महाविहार ऍक्ट 1949 रद्द करण्यात यावा, संपूर्ण महाविहार बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे, तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्याकांड प्रकरणातील जातीवादी पोलीस निरीक्षक यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात यावे व नांदेड येथील रुपेश धुताडे, अमोल भुजबळ यांच्यावर क्रूर हत्या करण्यात आली त्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून त्यांच्या कुटुंबांना प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा अशा मागणीकरता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका, तरुण मंडळी व समता सैनिक दल यांची उपस्थिती होती। 2/2/2025 या दिवशी संध्याकाळी 6 वाजता त्याला बोलून घेतलं आणि त्याला मारलं आणि 17-18 जण त्याच्या बाजूला थांबून बघू लागले। तर माझी ही विनंती आहे की सगळे जेवढे त्यांच्यामध्ये होते तेवढ्यांना शिक्षा द्यावी आणि लक्ष्मण गायकवाड यांना फाशीची शिक्षा द्यावी। आमच्या पूर्ण कुटुंबाचा आधार होता आमचा भाऊ, आमचा एकच भाऊ होता। आम्ही 2 बहिणी, एक वडील आणि एक मम्मी। माझे वडील ऑटो चालवून काम करत होते, माझा भाऊ गॅरेज चालून आमचं सगळं जगत होता। आता आम्ही कोणाला बघून हे करावं? तर पोलीसवाले त्यांना काय की बिर्याणी द्यायलेत, पलंगावर बसून जेवू घालत, खाऊ घालायलेत आणि त्याचे भाऊ बहीण सगळे त्याच्या बाजूला होते आणि आम्ही न्याय मागला तर आम्हाला मारून त्याने पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं। तर मी ही विनंती करतो की लक्ष्मण गायकवाड यांना कठोर शिक्षा व्हावी ही माझी नम्र विनंती। माझा भाऊ 20 वर्षाचा हे गॅरेजवर काम करत गेला, आमचं कुटुंब भगवत गेला। तर आमची ही विनंती आहे की लक्ष्मण गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांना कठोर शिक्षा व्हावी, लक्ष्मण गायकवाड यांना फाशीची शिक्षा द्यावी ही माझी नम्र विनंती। एक महान नेता, महान पुरुष होता, ते नाही का एवढ्या पैरवीनं मारण्यात आलं, त्याच्या मदतीला कोणीच धावलं नाही। त्या दिवशी रस्त्यावरचे लोक नवनाथ वाखोडे व त्याचे 2 जे भाऊ आहेत त्याला फाशीची शिक्षा द्यावी, नाहीतर जिथं अमोल भुजबळेला मारण्यात आलं आहे तिथं त्याला भर रस्त्यात जाळून टाकावे। काय चुकी होती माझ्या नवऱ्याची सांगा बरं? आतापर्यंत कोणी म्हणतं का एमजेने कोणाला जीव मारले? कोण नाराज मारलं नव्हतं माझ्या नवऱ्यानं। सगळे लहानापासून ते मोठ्यापर्यंत एमजेचं नाव घेतात। सगळ्या नांदेडमध्ये माहिती की बाबा नवरा काय होता, फक्त एवढी गलती होती की रुबाबाने राहत होता, कोणाचं ऐकत नव्हता, आपल्या जीवावर होता। अहो का एवढं का वाईट केलं? नांदेडचं प्रशासन झोपलं आहे का? 26 तारखेला हा एवढा मोठा भयानक हल्ला झाला, आतापर्यंत काहीच नाही। आतापर्यंत त्या लोकांना जाळून टाकलं पाहिजे, कारण याच्यानंतर कोणाचा भाऊ, कोणाचा नवरा हा मरणार नाही। असं किती दिवस चालणार आहे? किती दिवस नांदेडमध्ये असे मृत्यू होणार आहेत? त्यांचं आमच्या जीवाला तर खूप मोठं दुःख झालंय, पण ह्या सगळ्या खोपरागडे नगरच्या लोकांना सुद्धा माहित आहे अमोल भुजबळ काय होता। माझ्या नवऱ्यानं आतापर्यंत कोणाला दुखवलं नाही, प्रत्येक स्त्रीचा तो आदर करत होता, प्रत्येक मुलीचा तो आदर करत होता, छोट्या सहित मोठ्या सहित मदत करणारा नवरा होता। का त्याला एवढा बहिणीनं मारलं? या कलेक्टरला माझी अशी विनंती आहे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, फाशीची शिक्षा देण्यातच यावी, नाहीतर भर रस्त्यात जाळावं त्यांना। माझी अशी कळकळीची विनंती आहे। पूर्ण देशभरात, संपूर्ण बौद्ध समाजात, संपूर्ण आंबेडकरवादी विचाराला मान्य करणारे सर्व जे भारतीय नागरिक आहेत त्यामध्ये एक संतापाची लाट आहे आणि त्याबरोबर एक व्हॅलिड मागणी घेऊन या देशातला बौद्ध बांधव, या देशातील आंबेडकरी समाज आज महाराष्ट्रभर, देशभर महाविहाराच्या मुक्तीसाठी, मुक्तीच्या संघर्षासाठी प्रचंड मोठं आंदोलन ते करत आहेत। काल हे मोठी गोष्ट नाही, साधं सोपं उदाहरण आहे। ज्या पद्धतीनं महाबोधी महाविहारावर 9 लोकांची कमिटी तयार केलेली आहे, त्यापैकी 5 लोक हिंदू आणि 4 लोक बौद्ध, हा न्याय असू शकत नाही। ज्या पद्धतीनं एखाद्या मंदिरात मौलवी बसून इबादत करू शकत नाहीत, अगदी तोच न्याय एखाद्या बौद्ध विहारामध्ये हिंदू धर्मगुरू येऊन प्रार्थना करू शकत नाहीत। ही सोपी आणि साधी सरळ मागणी आहे। आम्ही काय लांब उडी, कोलांटी उडी, उंच उडी मारून दाखवा असं म्हणणं चालल्या, जे लॉजिकली पटणारी गोष्ट आहे ती गोष्ट त्या केंद्र शासनानं, बिहारच्या सरकारनं बौद्ध बांधवांचे जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी दिले पाहिजे।
सोमनाथ सूर्यवंशी परभणीमध्ये हत्याकांड झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरामध्ये भारतीय संविधानाची प्रतिकृती होती. ती एका मनोवादी विचारसरणीच्या लोकांनी जाणून बुजून फोडली. त्याच्यावर गुन्हा दाखल करणं तर बाजूला सोडा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. परभणीचे पोलीस आणि ही प्रशासन व्यवस्था, शासन व्यवस्था त्या गुंड प्रवृत्तीवर ज्यांनी संविधानाची मोडतोड केली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा सोडून आमच्या दलित वस्तीमध्ये जाऊन कोम्बिंग ऑपरेशन केलं. कोम्बिंग ऑपरेशन करता येतं का हो? खूप मोठा दरोडेखोर आहे, ज्याच्याकडे पिस्तूल आहे, शस्त्र आहेत, त्यांना हत्यार आहे, आणि एखादा गल्लीमध्ये जर तो लपून बसला असेल किंवा देशद्रोही आपल्या गल्लीमध्ये कुठे लपून बसले असतील तर चारी बाजूने पोलीस किंवा मिलिटरी येऊन कोम्बिंग ऑपरेशन करून त्या दरोडेखोराला आणि देशद्रोह्याला पकडतात. आमच्या दलित वस्तीमध्ये हे हरामखोर पोलीस येऊन कोम्बिंग ऑपरेशन करून माया बहिणीची आमच्या इज्जत तुटतात, विनयभंग करतात, हातपाय तुटेपर्यंत मारतात. या सर्व पोलिसांवर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आमच्या वस्तीमध्ये येऊन पुन्हा यांनी कधी अशी मजाल केली नाही पाहिजे. दलित वस्ती म्हणजे काय वाटली? आमच्या वस्तीमध्ये येऊन कोम्बिंग ऑपरेशन करताय. सामाजिक शांततेने आंदोलन करत असेल आणि छोटा मोठा जरी गुन्हा झाला असेल एकदा तर कोम्बिंग ऑपरेशन करता नाहीये. कोणाच्या सांगण्यावरून केलं तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन? सांगा मला. त्या अशोक गोरबांड हरामखोर त्याला मी इथं बदली करून तिकडे पाठवलं, तिथे गेला आणि तिथे जाऊन दलित वस्तीमध्ये या शहाजी उमापच्या नावात जे महानिरीक्षक आले त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी तिथे कोम्बिंग ऑपरेशन केलं. पोलीस स्टेशन मधली डायरी काढायला सांगा. कोण आदेश दिले? पहिला कायदा अशोक गोरबांडला 3 अपत्य आहेत, त्यांनी पहिला कायदा मोडलेला आहे. शहाजी उमापला 3 मुलं आहेत, 3 लेकर आहेत, त्यांना कायदा मोडलेला आहे. हे विनाकारण आमच्या दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांनी दलितांवर प्रचंड अन्याय केलेला आहे. आम्ही कुठल्या हत्याकांडाचा कोणी मारला असेल तर त्याचा कधी आम्ही म्हणजे विरोध करत नाही, आम्ही समर्थनही करत नाही. जो कोणी हत्यारा असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. बीडचं प्रकरण पाहताय, सगळ्यांनी उचलून धरले, पण परभणीचं प्रकरण पाहताय तुम्ही, अद्याप कोणी उचलायला तयार नाही. आता अधिवेशन आहे अर्थसंकल्पाचा, इथे देवेंद्र फडणवीस नावाचे मुख्यमंत्री आहेत, गप्प इच्छुक आहेत. इस कुत्ते को चाय बेचने वाले को देश का पंतप्रधान बना डाला. आणि या मोदीनं या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जो मनू कायदा या देशामध्ये चालू ठेवलाय, त्या मनू कायद्याला आणि या मोदीला हटविण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी एल्गार मोर्चा या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू केलाय. अरे तथागत भगवान गौतम बुद्ध, तुम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धाची जात माहिती आहे का? धर्म माहिती आहे का? जर तुम्हाला जात आणि धर्म जर माहित असेल तर लक्षात ठेवा, नाहीतर मी सांगतोय की बुद्धाची जात होती त्यावेळी त्यांना कणबी म्हणायचे, कणबी, आणि आताचा कुणबी. कुणबी म्हणजे या महाराष्ट्रामधला शेतकरी, या महाराष्ट्रामधला मराठा, आणि त्यांची जात आणि धर्म ओबीसी मध्ये मोडते. या महाराष्ट्र, या देशाचा बळीराजा ओबीसी, तथागत भगवान गौतम बुद्ध ओबीसी, सम्राट अशोक ओबीसी, बसवेश्वर महाराज ओबीसी, छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी, PR स्वामी ओबीसी, महात्मा फुले ओबीसी, शाहू महाराज ओबीसी, आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या ओबीसी सर्व महापुरुषांना आणि त्यांच्या तत्वाला, त्यांच्या कार्याला संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये ठेवलेलं आहे. पण ते बुद्ध विहार, ते बोधी वृक्ष, ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाने मानवाच्या कल्याणासाठी वयाच्या 29व्या वर्षी घराचा त्याग केला, त्या पिंपळ वृक्षाखाली बसले, 6 वर्ष तपश्चर्या केली, आणि या मानवाला माणसाचा हक्क, माणसाने कसं जगावं, जो अधिकार आणि हक्क दिला तर ते तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये दिला.
आणि त्या बोधी वृक्षाला सम्राट अशोकाने बोधी विहार म्हणून त्या ठिकाणी स्मारक तयार केलं आणि या भारतामध्ये तमाम बौद्धांचं श्रद्धास्थान, जगामध्ये जेवढे बी बौद्ध राष्ट्र आहेत सर्वांचं श्रद्धास्थान ते बौद्ध विहार आहे। आणि मग सम्राट अशोकाने 84,000 जे बुद्ध लेण्या आणि स्तूप या भारतामध्ये तयार केल्या। या मनुवाद्यांनी अरे यांचं या देशामध्ये कुठलंच अस्तित्व नाही।